दादांनो, धारावचा हात हातात घेतला शंभूराजांनी आणि माझ्या धाराव माऊलीसाठी माझ्या राजांनी आई म्हणून हाक मारली. अरे काळजाचं पाणी पाणी झालं, मन तृप्त झालं. हे देवा, घेऊन गेला तरी हरकत नाही. ज्या राजाला मी दूध पाजून मोठं केलं ना, त्या माझ्या लेकरांनी मला आई म्हणून हाक मारली. रायाजीला अंतोजीला बोलून घेतलं. शेवटचे क्षण, शेवटचे शब्द माऊली जाता जाता बोलली. हे बघ रायाजी, पहिलेही सांगितलं, आत्ताही सांगते, गडावरती आल्यानंतर आमचं लक्ष शंभूराजांवर असतंच, पण लेकरा गडावर आल्यानंतर आता ती धारावतीची माऊली शंभूराजांची काळजी घ्यायला ना चल. आणि लक्षात ठेव, कधी उपाशी राहायला लागलं तरी चालल, पण माझ्या शंभूराजांच्या जीविताला कधी कसला धक्का लागून द्यायचा नाही. जिकडं शंभूराज जातील तिकडं जातीने निघायचंय. मग खाल्लंय का पिल्लंय का त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. अरे माझ्या शंभूराजांसाठी या धारावची दोन्ही मुलं गेली तरी चालेल, स्वराज्याचा छावा वाचला पाहिजे. हसत हसत माझ्या शंभूराजांकडे पाहिलं आणि शेवटचा श्वास दादांना माझ्या शंभूराजांच्या मांडीवरती ठेवला. शंभूराजांना प्रचंड दुःख झालं की माझी धाराव माऊली गेली. आणि राणी साहेबांना कानाजवळ आली. राणी साहेबांना सांगितलं, राणी साहेब, आता उपास तापास सोडा. आता सोमवार धरायचा नाही, गुरुवार धरायचा नाही, शनिवार धरायचं नाही, चतुर्थी धरायची नाही, एकादश धरायची नाही. बाळराजे जन्माला आल्यात. दादांनो, अंगावरती सरसर सरसर काटा आला. बाळराजे जन्माला आले. इतका आनंद झाला दादांनो, इतका आनंद झाला. आमच्या बाळराजांना का तिकडं रडवत ठेवलंय? आमच्या जवळ आणून द्या, आम्हाला त्यांना स्तनपान करायचंय. पण दादांनो, सक्त ताकीद दिलेली होती की कैसे करून बाळराजांना राणीसाहेबांच्या जवळ देऊ नका. का? कारण वैद्यवांनी सांगितलं होतं, एकतर राणीसाहेबांना बाळंतपणाचा आजार आहे आणि हाच जर बाळंतपणाचा आजार, हेच अंगावरचं दूध जर बाळराजांनी पिलं तर त्यांना सुद्धा तो संसर्ग होईल. आणि म्हणून जाणून बुजून दादांनो वैद्यवांनी हात जोडून सांगितलं होतं आऊसाहेबांना, आऊसाहेब आम्हाला क्षमा करा, आम्ही नाही त्या काट्या कुट्यात, आम्ही नाही तो डोंगर दर्यात पछडून काढला, हिंडून हिंडून काढला, फिरून फिरून काढला. नाना प्रकारच्या सगळ्या संजीवनी आमच्या जवळ आहेत, पण राणीसाहेबांना कुठलीच मात्रा लागू होत नाही. दूध पाजू नका. त्यांच्यासाठी एखादी दुसरी ओली एखादी बाळंतन झालेली चांगल्या घराण्यातील स्त्री असेल ना, तर ती शोधा, त्या आईचं दूध पाजा, पण राणीसाहेबांचं दूध पाजू देऊ नका. आता राणीसाहेबांना कसं समजवायचं ते आऊसाहेब फक्त तुम्हीच समजू शकता. आणि आऊसाहेब समजवायला आले. सई, झालं ना ग तुझ्या मनासारखं? लाभला ना ग तुला पुत्र? मान हलवली. पण आऊसाहेब, निदान आमच्या बाळराजांना आम्हाला पाहू तरी द्या. लेकरू आमचं रडतंय, आम्हाला कळू द्या ना कुणासारखं दिसतात. आमच्याजवळ काय येऊ देत नाही. ते ठीक तर आहेत ना? त्यांना काही झालं तर नाही ना? त्यावेळेस आऊसाहेब सांगतात, काही नाही झालं, सुंदर रूपवान आहेत, अगदी शिवबांवरती गेलेत. मग द्या ना आमच्या जवळ, आम्हाला पाहायचं आहे. त्याच वेळेस आऊसाहेबांनी सांगितलं, हे बघ सई, तुम्हाला ठावे आहे की तुम्हाला ज्वर येतो जातो. वैद्यवांचे असे म्हणणे आहे की तुम्हाला ज्वर येतो, जोपर्यंत तुमचा ज्वर थांबत नाही तोपर्यंत तुम्हाला बाळराजांना दूध नाही पाजता येणार. म्हणून आमच्या आदेशानुसार तुमच्याजवळ कुणी बाळराजांना आणून दिलं नाही. आपल्या बाळराजांना आता दुसरी एखादी दुधाई शोधावी लागेल. माता भगिनी, विचार करा फक्त एका गोष्टीचं, त्या माऊलीचं मन जाणार बरं का. एवढे उपास तापास केले, पहिली मुलगी झाली, दुसरी मुलगी झाली, तिसरी मुलगी झाली आणि चौथ्या वेळेस पुत्र झालाय. सगळा आनंदाचा क्षण आहे. आणि येऊन आऊसाहेब सांगतात की आपल्या लेकराला आजारामुळे दूध नाही पाजता येणार. आई म्हणून तुम्ही मला सांगा, त्या माऊलीची अवस्था काय झाली असेल? अरे भूक लागावी, एखादं समजा दुधाचा पेला आणावा आणि जसं एका क्षणार्धात धक्का लागून दुधाचा पेला सांडून जावा ना, तसं एका क्षणार्धात दादांनो राणीसाहेबांचा आनंद एका क्षणार्धात संपला. आम्ही आमच्या पुत्राला जन्माला घातलंय आणि त्याच आमच्या लाडक्या पुत्राला आम्ही दूध सुद्धा पाजायचं नाही.
स्वतःला सावरलं दादा त्या माऊलीनं. जिजाऊ मासाहेब हुशार होत्या. गावागावात सगळीकडे निरोप गेला होता. जी कोणी ओली बाळंतीन झालेली स्त्री असेल ती आत्ताच्या आत्ताच शोधा, दवंडी द्या, लागोलाग म्हणाव. गडावरती बोलवलंय, योग्य तो मान मरादम, योग्य ते बक्षीस दिलं जाईल. माता भगिनींनो, शंभू राजांचं पोट भरावं, शंभू राजांना दूध मिळावं म्हणून दादांनो सैरावेर आमच्या मावळे धावत होते. सगळीकडे बातमी गेली. ज्यांना ज्यांना बातमी कळाली सगळ्या दूध आया रांगाच्या रांगा किल्ले पुरंदरावरती येऊन थांबल्या. दादांनो, त्या गावात निरोप गेला होता. पुणे सातारा महामार्गावरती एक कापूरहोळ नावाचं गाव लागतं. त्याच कापूरहोळची सरदार येसाजी गाडे पाटील, जे शहाजी राजांचे पदरी होते, त्या येसाजी गाडे पाटलांची चिरंजीव तुकोजी गाडे पाटील, त्या तुकोजी गाडे पाटलांची पत्नी, नाव सुद्धा बा गौदेवाने काय योगायोगाने ठेवलं होतं. नाव सुद्धा दाराऊच, जणू सगळ्या गोष्टी कशा विधिलिखित असल्यासारख्या आहेत. सारोळ्या गावची धाडवे पाटलांची ती कन्या होती. येसाजी गाडे पाटलांनी त्यांचा विवाह तुकोजी गाडे पाटलांबरोबर करून दिला आणि ती गाडे पाटलांची सून झाली. वाघिणीच होती. बाहेर भांडीच घासत होती. वार्ता ऐकली की असं असं झालंय. मातब्बर खरं नव्हतं दादांनो. तुकोजी गाडे पाटलांकडे 32 गावांची पाटीलकी त्यांच्याकडे होती. अनेकां शेतकऱ्यांचा न्यायनिवाडा, शेती व्यवसाय मुख्य त्यांचा. पण अनेक शेतकऱ्यांना मदत करणं असो, त्यांचे न्यायनिवाडे असो, हे तुकोजी गाडे पाटील जातीनं बघत होते. पण वार्ता आली अशी धाराव माऊली आमची भांडीच घासत होती. शिवाजी राजाचे बाळकिसन झालंय. आनंद एवढा गगनात मावेनाचा झाला, कारण बातमी सगळीकडे यायची. तिन्ही मुली आहेत, पण बाळराजे काय जन्माला आले नाहीत, पण या वक्ताला आलेत. भांड्याचा पाळा तसाच बाजूला ठरला, पदर खोसला, आपल्या नवऱ्याला आवाज दिला, धनी अहो इकडे या की, शिवाजी राजांची माणसं आलेत. काय म्हणतात ऐकलं का? शिवाजी राजांनी बाळकिसन झालंय आणि दुधाईची गरज आहे. दादानो, नुकताच रायाजीचा जन्म झाला होता, अंतोजीचा जन्म झाला होता. पहिले पुत्र रायाजी आणि दुसरे पुत्र होते तिचे अंतोजी. रायाजी थोडा मोठा होता, अंताजी नुकताच ओली बाळंतीन झालेले होत्या धाराव माऊली. अहो ऐकलत का? असं झालंय. मग काय करायचं? जाणार मी आलेच पुरंदरावरती जाऊन, तुम्ही फक्त लक्ष द्या. माता भगिनीनो, ती धाराव माऊली घरामध्ये गेली. आता किती वेळ लागेल किती नाही माहीत नाही म्हणून आपल्या अंतोजीला पोटभर स्तनपान केलं, झोळीत टाकलं, नवऱ्याला सांगितलं तुम्ही ह्याच्यावरती लक्ष द्या, मी आलेच. धप्पापत्या वरानं ती माऊली माझ्या शंभू राजाला दूध पाजण्यासाठी अनवाणी पायाने कापूरहोळपासून किल्ले पुरंदर जवळ करत होती. गडावरती येताच बाकीच्या त्या दुधांच्या रांगाच्या रांगा लागल्यात ना, त्या रांगाच्या रांगा लागलेल्या खिडकी जवळ आली. कान उसा घेतला तर रांग ज्या लागल्यात ना दुधायांच्या, त्यातली एक जण बोलत होते, आऊसाहेब मला 100 होऊन द्या, मी पाजते या लेकराला दूध. दुसरी म्हणायची, आऊसाहेब हिचं जाऊ द्या मरू द्या, मला फक्त 50 होऊन द्या, मी पाजते लेकराला दूध. तिसरी म्हणायची, आऊसाहेब मला होऊन नको, मला फक्त 2 बिघ जमीन द्या, मी पाजन लेकराला दूध. माता भगिनीनं त्या धाराव माऊलीची तळपायाच्या मस्तकाला गेली होती. कारण शंभू राजांना जन्माल्यापासून दूध नव्हतं पाजायचं, या लेकराला पाजावं तरी काय, दुधाचीच गरज होती, दुधाचीच गरज होती. तेव्हा शंभू राजे रडायचे थांबतील. प्रचंड बाळाचा रडण्याचा आवाज येत होता. तिकडे तळपायाच्या मस्तकाला गेली होती त्या धाराव माऊलीची. ती काय दुधाय आहे? खिडकीतून हात ढोकून बघते, रांगाच्या रांगा लागल्यात, पण इथल्या एकाही दुधाईला वाटलं नाही की निदान त्या लेकराला पहिल्यांदा पोटभर पाजावं, निदान त्याचं रडणं तरी शांत करावं आणि मग बघू काय असेल ते. धपापत्या उरानं तसाच पदर खोचला. दरवाजातून आतमध्ये आली. जशी आतमध्ये आली तशी आऊसाहेबांच्या पुढे, आऊसाहेब मुजरा, आऊसाहेब मी कापूरहोळातून आली. सरदार येसाजी गाडे पाटील यांची सुनबाई आहे, तुकोजी गाडे पाटील यांची पत्नी आहे. आऊसाहेब तुमच्या पुढे पदर पसरते, मला आत्ताच्या आता लेकराला दूध पाजायचं सौभाग्य द्या.
त्या बाळराजांचं रडणं कानात सहन होत नाही आऊसाहेब. मी हात जोडते, पाया पडते, पण हे दूध पाजण्याचं सौभाग्य मला तितक्यात एका दाशीनं तिला ओढलं. अगं होय ग माग, ही काय बघतेस का? ह्या सगळ्या दुधाच्या रांगाच्या रांगा लागल्यात. तुझी सुद्धा चौकशी केली जाईल. ह्या का खुल्या आहेत होय ग रांगेत उभा राहिला, तू सुद्धा रांगेत उभा राहा. तसं त्या दाशीला झाडलं धाराव माऊलीने माझ्या. होय माग ह्या आणि ह्या दूध आया ह्यातली एखादी जर आई म्हणून इथं वागली असती ना, त्या पवित्र शिवऱ्यांचं लेकरू असं रडत राहिलं नसतं इतक्या वेळ. आऊसाहेब हात जोडते, पाया पडते. मी समज त्या खिडकीतून ऐकलंय आऊसाहेब. आऊसाहेब कुणी जमीन जुमला मागतंय, कुणी होऊन मागतंय, पण तुमच्या पुढे हात जोडते, आई भावानीची आण घेऊन सांगते, आऊसाहेब तुमच्या स्वराज्याची फुटकी कवडी सुद्धा या धारावला नको, पण या शंभू राजासनी, या बाळ राजासनी दूध पाजण्याचं सौभाग्य मला द्या. आऊसाहेब तुम्हाला वाटतं ना त्या दुधाच्या रांगा लागल्यात, पण क्षमा मागून सांगू का आऊसाहेब, ह्या दुधाच्या रांगा लागल्यात ना, ह्या तुमच्या बाळ राजातनी दूध प्यायला नाही लागल्या आऊसाहेब. ह्याच्या रांगा लागल्यात ना फक्त सोन्याचं कडं आणि बिघच्या बिघ जमिनी मिळाव्या म्हणून लागल्यात आऊसाहेब. मला तुमच्या सौराज्याची फुटकी कवडी बी नको, आम्ही काबाड कष्ट करू, पण या शंभू राजासनी, या बाळ राजातनी दूध पाजायचं सौभाग्य मला द्या. माता भगिनीने एका वाघिणीचं ते काळीच माझ्या आऊसाहेबांनी ओळखलं आणि त्याच ठिकाणी नेमणूक झाली. वीर माता धाराऊ माझ्या शंभू राजांची दुधाई म्हणली. पण एक बोलू, किती भाग्यवान असेल हो, शंभू राजाला दूध पाजायचं भाग्य मिळतंय. माता भगिनीनं किती भाग्यवान. मी कायम बोलतोय जगाच्या पाठीवर अशा दोनच आया आहेत दुधाया. पहिली आई झाला ना भगवान श्रीकृष्णाच्या जन्मात, देवकी मातेने जन्माला घातलं आणि यशोदा मातेनं माझ्या बाळकृष्णाला मोठं केलं. इकडं तसंच घडलंय, सईबाई राणीसाहेबांनी जन्माला घातलं आणि दूध मात्र माझ्या धाराव माऊलीने पाजलं. या जगाच्या पाठीवर अशा दोन भाग्यवान आया. पण दादांनो, माता भगिनींनो, दूध पाजायला ज्यावेळेस स्वतःच्या मांडीवरून ज्यावेळेस सईबाई राणीसाहेबांनी धारावच्या मांडीवरती लेकरू देताना एक आईचं मन काय म्हणलं असं ना, 3 मुलीच्या पाठीवरती मुलगा झालाय, त्याच मुलाला आज किती जरी झालं मज दुधाई मिळते, आनंद होता, पण एका हळव्या कोपऱ्यात स्वतःचं लेकरू दुसऱ्याच्या आईला स्तनपान देताना काळीज दादांनो किती वेदना झाल्या असतील त्या सईबाई राणीसाहेबांना, पण अभिमान वाटत होता दादांनो त्या धाराव माऊलीचा. जवळ दिलं काळजात, घ्या ताई लेकरू आता तुमचंच आहे, आम्ही फक्त नावाचे उरलो. राणीसाहेबाईचं का बोलता अहो, उलट हे आमचं भाग्य, पण लेकरू तर तुमच्या उदरातून जन्माला आलं, आम्ही तर फक्त त्याचं पोट भरतोय. राणीसाहेब बोलतात, दाराऊ पोट भरतेस इथं शंभूराजांचा जीव वाचतोय, नाही तर आमच्या शंभूराजांचं काय झालं असतं ते. हातात दिलं, स्तनपान करायला लागल्या. माता भगिनींनो, ऊर इतकं भरून येतं त्या धाराव माऊलीचं, इतकं भरून यायचं, आनंद याच्यासाठी वाटायचा की एका दैदिप्यमान राजाला दूध पाजण्याचं सौभाग्य मला मिळतंय, आणि दुःख याचं वाटायचं, देवाला बडबड करायची की काय दुर्भाग्यवान मुलगा असेल की स्वतःच्या आईला सुद्धा दूध पाजण्याचं सौभाग्य देवा तू का दिलं नाही, देवाला दोष द्यायची, आणि आनंद याच्यासाठी वाटायचा की मला ते भाग्य मिळतंय. माता भगिनीनं दूध पाजता पाजता ऊर एवढं भरून यायचं ना, शंभू राजांचं पोट जरी भरलं ना तरी त्या माऊलीचा पाना थांबत नव्हता, इतकं ऊर भरून यायचं. दूध पाजता पाजता ती माऊली माझ्या शंभू राजांसाठी अंगाई गायची. दूध पाजता पाजता ते धाराव माऊली बोलायची सुद्धा की ओट कोरडं शंभू बाळाचं, ओट कोरडं शंभू बाळाचं, पाना धारावला फुटतो ग, आणि गरिबाच्या ओसरीवरती बाळ शिवबाचा वाढतो ग, बाळ शिवबाचा वाढतो ग. अरे लय रे दुःख आहे माझ्या शंभू राजांच्या जीवनात, आम्हाला फक्त आनंद माहितीये गड्या, फक्त आनंद. नाही उचकटून पाहिले आम्ही आमचे शंभू राजे, नाही कधी आम्हाला ऐकूशी वाटले आजपर्यंत आमचे संभाजी महाराज.
आज जर ते जाणून घेतले असते ना, लय पुढे गेलो असतो दादांनो आपण. पण त्याच धाराव माऊलीसाठी जीवाचं रान केलं दादांनो माझ्या शंभूराजांचं, जीवाचं रान. ज्यावेळेस दादांनो धाराव आऊसाहेबांचं निधन होत होतं ना, आजारी पडली होती ती माऊली. एकतर संपूर्ण आयुष्य भोसले कुळींसाठी वाहून दिलं. तिची दोन्ही लेकरं स्वराज्याच्या फौजेत अर्पण केली. शंभूराजांचे दूध भाऊ होते दादांनो, रायाचे आणि अंताचे. आईने सांगितलं होतं त्या धारावनी, स्वतःचा हातपाय तुटलं तरी चालेल लेकरा, शंभूराजाच्या अंगाला खरचटून पण नाही द्यायचं. ढालीसारखं त्यांच्या पाठीमागं उभं राहायचं. शंभूराजाच्या जीविताला कसला धक्का नाही लागून द्यायचा. आणि तीच रायाजी आणि अंतोजी दोन्ही लेकरं दादांनो माझ्या शंभूराजांच्या पुढे लढत होती. एके दिवशी आजारी पडली, कापूर हळद गेली. शंभूराजांना फक्त एकदा शेवटचं बघायचं होतं त्या धाराव माऊलीला. बातमी रायगडावरती राजांपर्यंत आली. धारावची तब्येत लय खालवले. धारावनी तुम्हासनी एकदा येऊन जायला सांगितलंय. माझ्या शंभूराजांच्या काळजात सर झालं. ज्या माऊलीनं आम्हाला दूध पाजलं, ज्या माऊलीमुळे आम्ही लहानाचे मोठं झालो, अरे त्या दुधाची ताकद आहे, त्या शौर्य, त्या दुधाची ताकद काय असते ना, शंभूराजांच्या बाहूमध्ये होती दादा. आणि म्हणून त्या धाराव माऊलीला भेटायला माझे संभाजी महाराज कापूरवळात आले. अंतरुणावर खिळून पडलेली ती धाराव माऊली. काय दुर्भाग्यवान बघा ना. एक तर स्वतःची आई जाताना 2 वर्षाची असताना कळत नव्हतं आई गेली. आणि ज्या आईनं मला दूध पाजून मोठं केलं, आज कळायला लागलं तर ही आई आम्हाला सोडून जायला लागली. ती धाराव माऊली एवढ्यासाठी थांबली होती. तिला फक्त मनोमन वाटायचं की ज्या लेकराला आपण दूध पाजलंय ना, त्या लेकराने फक्त मला एकदा आई म्हणून हाक मारावी. कारण शंभूराजे सुद्धा लहान असल्यापासून फक्त धारावच म्हणायचे. पण कुणाला बी वाटलं हो की आई म्हणून फक्त एकदा हाक मारावी. त्याच्यासाठीच कंठ दाटून माझ्या धाराव माऊली थांबली होती. शंभूराजे आले दादांनो. आल्या त्या धाराव माऊलीला उचलून आपल्या मांडीवरतीच बसवलं, डोकं टिकून. झोपलेल्या अवस्थेत होत्या. शंभूराजांचा उठायचा प्रयत्न केला नाही, स्वतः येऊन डोक्यापाशी बसले. आपल्या मांडीवरती धाराव माऊलीला बसवलं. धाराऊ, आम्ही वैद्यबाला सगळं सांगितलं आहे, तुम्हाला काही होऊन देणार नाही. त्याच वक्ताला दादांनो त्या धाराव माऊलीसाठी शब्द देत असताना त्या धाराव माऊलीने एकदाच सांगितलं, राज, अनेक वेळा तुम्ही आम्हाला हाका मारल्या, धाराऊ धाराऊ, तुमचे शब्द, तुमचं हाक आली ना की आमच्या काळजाचं पाणी पाणी व्हायचं. राज, फक्त एकदा फक्त आम्हाला आई म्हणून हाक मारा. दादांनो, धारावचा हात हातात घेतला शंभूराजांनी. आणि माझ्या धाराव माऊलीसाठी माझ्या राजांनी आई म्हणून हाक मारली. अरे काळजाचं पाणी पाणी झालं, मन तृप्त झालं. हे देवा, घेऊन गेला तरी हरकत नाही. ज्या राजाला मी दूध पाजून मोठं केलं ना, त्या माझ्या लेकरांनी मला आई म्हणून हाक मारली. रायाजीला अंतोजीला बोलून घेतलं. शेवटचे क्षण, शेवटचे शब्द माऊली जाता जाता बोलली, हे बघ रायाजी, पहिलेही सांगितलं, आत्ताही सांगते, गडावरती आल्यानंतर आमचं लक्ष शंभूराजांवर असतंच. पण लेकरा, गडावर आल्यानंतर आता ती धाराव, तिची माऊली शंभूराजांची काळजी घ्यायला ना चल. आणि लक्षात ठेव, कधी उपाशी राहायला लागलं तरी चालल, पण माझ्या शंभूराजांच्या जीविताला कधी कसला धक्का लागून द्यायचा नाही. जिकडं शंभूराज जातील तिकडं जातीने निघायचंय. मग खाल्लंय का पिल्लंय का त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. अरे माझ्या शंभूराजांसाठी या धारावची दोन्ही मुलं गेली तरी चालेल, स्वराज्याचा छावा वाचला पाहिजे. हसत हसत माझ्या शंभूराजांकडे पाहिलं आणि शेवटचा श्वास दादांना माझ्या शंभूराजांच्या मांडीवरती ठेवला. शंभूराजांना प्रचंड दुःख झालं की माझी धाराव माऊली गेली.